नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी अंबेजोगाईच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण साधारणतः सामान्य ज्ञान या घटकावरचे जे 25 प्रश्न आहेत त्या 25 प्रश्नांचा एक सराव यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याकडून करून घेणार आहोत. जे IMP आहेत महत्त्वाचे परीक्षेच्या अनुषंगानं आणि अंतिम टप्प्यामध्ये तयारी करत असताना कुठले घटक आपले कमी आहेत आणि त्यांना आपल्याला कसं पुढे घेऊन जाता येतं त्या अनुषंगानं प्रयत्न करता येतील. त्या अनुषंगानं आजपासून आपण ही सामान्य ज्ञान घटक टेस्ट या ठिकाणी सुरू करत आहोत, जी यूट्यूबवरती तुम्हाला अवेलेबल आहे. तर आजच्या या घटक टेस्टमधला हा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. प्रश्न वाचत असताना लगेच वाचून त्याचं उत्तर येत असेल तर लगेच चेकआउट करायचं स्वतः. ठीक आहे, चला आता पहिला प्रश्न आहे आजचा. अवयवदान करणारं पहिले राज्य कोणतं आहे? खरं तर प्रश्नामध्ये थोडीशी या ठिकाणी बदल अपेक्षित होता की अवयवदान करण्यामध्ये भारतात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे असं त्या ठिकाणी अपेक्षित होतं आणि त्याच अनुषंगाने आपण त्याला इथे घेऊया की अवयवदान या क्रियेत भारतात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे. तर अवयवदान करण्यामध्ये प्रथम क्रमांकाचं भारतातलं राज्य कोणतं आहे? तर ते राज्य कोणतं आहे? तेलंगणा. अवयवदान आपल्याकडे 3 कन्सेप्ट येतात. एक रक्तदान, याच्याबद्दल लोकांमध्ये बरीचशी जागरूकता निर्माण झाली, परिणामी अलीकडे रक्तदान मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. रक्तदान यालाच काय म्हटलं जातं? तर यालाच जीवनदान असं देखील म्हटलं जातं. दुसरं कन्सेप्ट होती ती म्हणजे डोळे दान करणे, डोळे दान. एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्या व्यक्तीचे डोळे दान केले जाणे, त्याला आपण डोळे दान असं म्हणतो. पण अलीकडे एक नवीन कन्सेप्ट रुजत आहे, ती म्हणजे की अवयव दान करणे. समजा एखादी व्यक्ती मृत झाली आणि मृत पावल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं जातं? तर अवयव दान, किडनी असेल, हार्ट असेल किंवा इतर जे काही अवयव आहेत त्या अवयवांचा इतरांना उपयोग झाला पाहिजे या अनुषंगाने ही मोहीम सध्या जगभर राबवली जाते आणि त्याला भारत देखील अपवाद नाही. मग या मोहिमेत आघाडीवर असणारं जर राज्य कोणतं असेल तर ते राज्य कोणतं आहे? तेलंगणा हे क्रमांक 1 ला आहे. मागच्या वर्षी तेलंगणा या राज्यामध्ये जवळपास 74 लोकांनी अवयव दान करण्याचा संकल्प केलेला आहे. किती लोकांनी? 74 लोकांनी एका वर्षात. आणि त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचं जे राज्य आहे ते म्हणजे कोणतं आहे? तमिळनाडू. दुसरं राज्य कोणतं आहे? तमिळनाडू. म्हणजे अवयवदान करण्याच्या प्रक्रियेत प्रथम क्रमांकाचं राज्य तेलंगणा आणि दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं असेल तर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य तमिळनाडू आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न 2024चा पहा. 2024चा भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार जो आहे तो म्हणजे कोणता आहे? तर भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार हा कोणता सांगता येतो? तर तो भारतरत्न. भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न. आणि हा भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर 2024चा कोणाला दिलेले? तसं जर पाहिलं तर 2024 या एका वर्षात एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न दिलेले आहे. किती व्यक्तींना? 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलात ना, कर्पूरी ठाकूर असतील, प्रणव मुखर्जी असतील, नानाजी देशमुख असतील, मदन मोहन मालवीय असतील, या सगळ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेले नाही अशातला भाग नाही, सगळ्यांना देण्यात आला. पण इथं वर्ष मेन्शन करतात 2024 आणि मग 2024 मध्ये हा जो भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे हा भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर कोणाला दिलेला आहे? कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिलेले आहे. 2024 मध्ये ज्या 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला त्यामध्ये प्रामुख्याने कोणाकोणाचा उल्लेख करता येतो? तर त्यामध्ये एक कर्पूरी ठाकूर आहेत, ज्यांचा जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना दिलेला पुरस्कार आहे. त्याच्यानंतर लालकृष्ण अडवाणी आहेत. लालकृष्ण अडवाणी यांना पण मागच्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर PV नरसिंहराव, PV नरसिंहराव यांना देखील मागच्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे.
लालकृष्ण अडवाणी आहेत, पी व्ही नरसिंह राव आहेत, कर्पुरी ठाकूर आहेत. यासह आणखी इतर 2 प्रमुख व्यक्ती आहेत की ज्यांना 2024चा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. तुम्हाला भारतरत्न पुरस्कार हा भारत सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे असं सांगितलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली असा देखील परीक्षेला आलेला प्रश्न आहे. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1900 कधी झालेली 54 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. आणि पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता तर पहिला भारतरत्न पुरस्कार हा ज्यांना देण्यात आलेला होता ते म्हणजे कोण आहेत, सी राजगोपालचारी. सी राजगोपालचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे 1954चा. हा देखील परीक्षेचा प्रश्न आहे, ते लक्षात असू द्या. एकूण नागरी पुरस्कार आपले किती आहेत 4. आणि हे जे 4 नागरी पुरस्कार आहेत त्यामध्ये 1 नंबरला भारतरत्न, दुसरा असणारा पद्मविभूषण, तिसरा असणारा पद्मभूषण आणि चौथा असणारा पद्मश्री. असे एकूण किती 4 नागरी पुरस्कार असलेले आपल्याला सांगता येतात. आणि 4ही नागरी पुरस्कार भारत सरकारकडून दिले जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. मिस अमेरिका 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? मिस अमेरिका 2024 या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर मिस अमेरिका 2024 दिलेल्या पर्यायामध्ये रिजुल मैनी, मॅडिसन मार्श, द्विता राय आणि हरनाज संधू यापैकी मिस अमेरिका 2024 चा पुरस्कार विजेती मॅडिसन मार्श या युवतीने 2024 ची मिस अमेरिका स्पर्धा जिंकलेली आहे. मिस अमेरिका 2024 ही 96वी आवृत्ती होती. कितवी आवृत्ती होती? 96वी आवृत्ती होती असं आपल्याला सांगता येतं. आणि ही जी स्पर्धा आहे या ही जी स्पर्धा 6 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधी दरम्यान पार पडली. 6 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधी दरम्यान अमेरिकेत पार पडलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेची विजेती आहे मॅडिसन मार्श. या स्पर्धेच्या विजेत्या असलेले आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊयात. उदय देशपांडे, पुढचा जो प्रश्न आहे पाहूया. उदय देशपांडे यांना 2024 चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले. ते कोणत्या क्रीडा प्रशिक्षणासाठी किंवा ते कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत अथवा कोणत्या क्रीडा प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत? खरं तर 2024 मध्ये उदय देशपांडे यांना हा जो पुरस्कार दिलेला आहे ते जे काही वेगवेगळे भारतीय क्रीडा प्रकार आहेत त्यापैकी मलखांब या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत. उदय देशपांडे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मलखांब प्रशिक्षक म्हणून त्यांनी कामगिरी बजावलेली आहे. आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मलखांब प्रशिक्षक कामगिरीसाठी 2024 चा त्यांना कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे? पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे असं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. चालू घडामोडीचाच प्रश्न आहे पुढचा हा. एकच मिनिट. 2024 चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 2024 चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर पद्मविभूषण पुरस्कार 2024 चा ज्यांना देण्यात आलेला आहे ते म्हणजे बिंदेश्वर पाठक यांना 2024 चा पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. समाजसेवा या कार्यक्षेत्राशी संबंधित त्यांना मागच्या वर्षीचा पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे 2024 चा. इथं एम व्यंकटय्या नायडू आहेत, मनोहर डोळे आहेत, प्यारेलाल शर्मा आहेत. यांना देखील नागरी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत पण त्यांना पद्मविभूषण नाही. आणि मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेले बिंदेश्वर पाठक हे या ठिकाणी लक्षात ठेवावे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहा. पुढचा प्रश्न इतिहासाशी रिलेटेड आहे. पहिले 5 प्रश्न चालू घडामोडीचे घेतलेले होते. आता पुढचा प्रश्न हा आपला इतिहासाशी संबंधित आहे.
इतिहासाशी संबंधित असलेला प्रश्न. बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे किंवा कधी करण्यात आली? तर बॉम्बे असोसिएशनची जी स्थापना करण्यात आलेली आहे ती स्थापना 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना. लक्षात असू द्या, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना 26 ऑगस्ट 1852 रोजी कुठं करण्यात आलेली आहे? तर या संघटनेची स्थापना मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कुठं करण्यात आलेली आहे? मुंबई येथे या संघटनेची स्थापना केलेली होती. आणि ही संघटना, याचे संस्थापक कोण होते? तर याचे संस्थापक 3 व्यक्ती आहेत. त्यामध्ये नाना शंकर सेठ एक आहेत किंवा जगन्नाथ शंकर सेठ, नाना शंकर सेठ. त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती कोण येतं? दादाभाई नौरोजी. तिसरी जी व्यक्ती आहे ती म्हणजे भाऊ दाजी लाड. या तिघांनी एकत्रितपणे बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केलेली होती. बॉम्बे असोसिएशन ही अशी संघटना आहे मित्रांनो की मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना आहे. मुंबई प्रांतातली पहिली राजकीय संघटना कोणती, असा जर प्रश्न आला तर मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना म्हणजे बॉम्बे असोसिएशन असलेली सांगता येते. आणि या संघटना स्थापनेचा उद्देश काय होता? तर भारतीय जनतेची जी काही घराणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या भारतीय जनतेच्या समस्या इंग्रज सरकारला सांगणे, त्याची माहिती इंग्रज सरकारपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केलेली आहे. तुम्हाला उद्या परीक्षेला असाही प्रश्न येऊ शकतो की मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना कोणती? मी या प्रश्नाचं उत्तर दिलेले आहे. मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना कोणती सांगितलेली आहे? बॉम्बे असोसिएशन ही मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना असलेली सांगता येते. मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना म्हणजे कोणती आहे? बॉम्बे असोसिएशन. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा कोणत्या साली संमत केला? मुंबई पुनर्रचना अधिनियम हा एप्रिल 1960 मध्ये भारत सरकारनं किंवा भारतीय संसदेनं मान्यता दिलेली. मुंबई पुनर्रचना हा जो काही कायदा आहे, हा कायदा कशासाठी केलेला होता? तर 1 नोव्हेंबर 1956 मध्ये भारतात घटक राज्य निर्माण केली. 1 नोव्हेंबर 1956 ला भारतात काय निर्माण केली? घटक राज्य निर्माण करण्यात आलेली होती. बरोबर आहे. याच्यावरही प्रश्न आलेले की भारतात घटक राज्य पहिल्यांदा कधी निर्माण केले? 1 नोव्हेंबर 1956 ला. कन्फ्यूज होऊ नका. मी पहिलं घटक राज्य जर म्हटलं तर ते 53 आहे आणि ते आहे आंध्र प्रदेश. पण घटक राज्यांची निर्मिती 1956 ची आहे. आणि यावेळेस मराठी भाषिकांसाठी वेगळं घटक राज्य निर्माण केलेलं नव्हतं. त्यावेळेस द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण केलं. कोणतं राज्य होतं? द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण करण्यात आलेलं होतं. या द्विभाषिक मुंबई राज्याचं विभाजन करून त्या ठिकाणी मराठी भाषिकांचं महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचा गुजरात अशी राज्य निर्माण करण्याच्या अनुषंगाने काय म्हटलं? मराठी भाषिकांचा कोणता म्हटलं? महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचा गुजरात राज्य निर्माण करण्याच्या अनुषंगानं जो काही कायदा पारित केला तो म्हणजे कायदा कोणता आहे? तो कायदा म्हणजे मुंबई राज्य पुनर्रचना अधिनियम 1960 यानुसार मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात हे घटक राज्य निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि हे विभाजन कधी झालेलं आहे? 1960 मध्ये हा कायदा पास केलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केलेली होती? प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केलेलं आहे? प्रभाकर या साप्ताहिकावर तुम्हाला 2 वेळेस प्रश्न आहेत किंवा 2 वेगवेगळे प्रश्न सांगता येतात की या साप्ताहिक कोणी सुरू केलं आणि दुसरी गोष्ट या साप्ताहिकामध्ये कोणी शतपत्रे लिहिलेली होती, असा एक प्रश्न असेल. प्रभाकर हे साप्ताहिक ज्यांनी सुरू केलं त्यांचं नाव आहे गोविंद विठ्ठल कुटे. त्यांचं नाव काय आहे? गोविंद विठ्ठल कुटे. यांनाच आपण दुसऱ्या नावाने ओळखतो भाऊ महाजन.
त्यांचं नाव काय आहे? भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केलेलं होतं, लक्षात असू. गोविंद विठ्ठल कुटे यांचं टोपण नाव भाऊ महाजन आहे, किंवा भाऊ महाजन यांचं पूर्ण नाव, खरं नाव काय? गोविंद विठ्ठल कुटे हे त्यांचं खरं नाव असलेलं सांगता येतं. आणि त्यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केलेलं होतं. हे साप्ताहिक कधी सुरू केलं होतं? तर 1841 मध्ये त्यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केलेले. प्रभाकर साप्ताहिक कधी सुरू केलेलं आहे? तर 1841 मध्ये हे साप्ताहिक सुरू केलेलं आहे. आणि या साप्ताहिकामध्येच कोणी? तर लोकहितवादी ज्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो? लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिलेली होती. तुम्हाला अनेक वेळा परीक्षेला प्रश्न आलेले की लोकहितवादी या टोपण नावाने कोणाचा उल्लेख केला जातो? मी उत्तर इथंच दिलेले, गोपाळ हरी देशमुख. आणि गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे कोणत्या वर्तमानपत्रात लिहिलेली होती? वर्तमानपत्राचं नाव सांगितलेलं आहे कोणतं? प्रभाकर या वर्तमानपत्रात त्यांनी शतपत्रे लिहिलेली आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. पुढचा प्रश्न घेऊया. मेजर ह्युसन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडल्यामुळे 8 एप्रिल 1857 रोजी कोलकाता जवळ असलेल्या बराकपूर येथे कोणाला फाशी देण्यात आलेली नाही? लक्षात असू द्या, ज्यावेळेस तुम्ही 1857चा उठाव अभ्यासता आणि 1857चा उठाव अभ्यासत असताना या 1857च्या उठावाची काय म्हटलं? ठिणगी जर कोणी टाकलेली असेल तर ती ठिणगी टाकणारा व्यक्ती म्हणजे मंगल पांडे हा. कोण आहे? मंगल पांडे. 1857च्या उठावाची ठिणगी कोणी टाकली? मंगल पांडेने. कुठं टाकली? बराकपूर छावणीमध्ये टाकली. कोणत्या छावणीत? बराकपूर छावणी. कधी टाकली? तारीख होती पुराणो त्याची 29 मार्च 1800 किती म्हटलं? 57. 29 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणीमध्ये मंगल पांडे यांनी मेजर ह्युसन या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडलेली. कोणत्या अधिकाऱ्यावर? मेजर ह्युसन या इंग्रज अधिकाऱ्यावर त्यांनी गोळी झाडली आणि त्याने इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारलेलं होतं, म्हटलं तरी हरकत नाही. कारण काय होतं? कारण साधं सोपं होतं. त्याने गोळी काय झाडली? त्याचं कारण होतं पुराण काडतूस प्रकरण. प्रकरण कोणतं होतं? काडतूस प्रकरण. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याने काडतूस प्रकरणामुळं त्याने गोळी झाडली आणि मग पुढे मंगल पांडे याला इंग्रज सरकारनं फाशी दिलेली आहे. फाशीची तारीख आहे 8 एप्रिल 1857. लक्षात असू द्या. 1857च्या उठावाचं तत्कालीन कारण कोणतं असा प्रश्न आलेला आहे तुम्हाला. तत्कालीन कारण यास कोणतं सांगता येतं? काडतूस प्रकरण. हे 1857च्या उठावाचं तत्कालीन कारण मंगल पांडे बराकपूर छावणी, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न घेऊया. स्वातंत्र्य समता बंधुता ही जी तत्व आहेत ना, स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे कोणत्या राज्य क्रांतीने जगाला दिलेली आहे? लक्षात असू द्या. जगामध्ये तसं पाहिलं तर 3 प्रमुख क्रांत्या घडून आलेल्या होत्या. जगात घडून आलेल्या प्रमुख 3 क्रांत्या, त्यापैकी एक क्रांती जी सांगता येते आपल्याला ती म्हणजे कोणती क्रांती आहे? तर एक क्रांती जिला आपण औद्योगिक क्रांती म्हणतो, दुसरी आहे समाजवादी क्रांती आणि तिसरी आहे राजकीय क्रांती. औद्योगिक क्रांती ही जिथं घडून आली ते ठिकाण म्हणजे कोणतं आहे? तर औद्योगिक क्रांती घडून आलेलं ठिकाण म्हणजे कोणतं सांगता येतं? तर युरोप सांगता येतं. कोणतं सांगता येतं? युरोप. याच युरोपमध्ये आणखी एक क्रांती घडून आली, ती म्हणजे राजकीय क्रांती घडून आली. राजकीय क्रांती. आणि ज्या राजकीय क्रांतीनं स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे जगाला दिलेली होती, मग ती राजकीय क्रांती ज्या ठिकाणी घडून आलेली आहे ते म्हणजे फ्रान्स या ठिकाणी घडून आलेली राजकीय क्रांती. आणि ज्या क्रांतीनं देशाला किंवा जगाला स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्व दिलेली. लक्षात. फ्रेंच राज्य क्रांतीने स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे जगाला दिलेली आहेत. अमेरिकन राज्य क्रांती ही वेगळ्या स्वरूपाची आहे.
रशियन राज्यक्रांती ही साम्यवादी स्वरूपाची आहे. साम्यवादी क्रांती कुठे घडून आली? रशियामध्ये घडून आली. राजकीय क्रांती फ्रान्समध्ये घडून आली आणि औद्योगिक क्रांती कुठे घडून आली? युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रेंच रेव्होल्युशन, फ्रान्सची राज्य क्रांती. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न अतिशय सोपा आहे. महाराष्ट्रातील नद्यांचा त्यांच्या खोऱ्यानुसार तुम्हाला क्रम ओळखायचा आहे. महाराष्ट्रातील नदी खोरी आणि त्यांचा योग्य क्रम सांगायचा आहे. नदी खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार क्रम विचारलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरी कोणती आहे? गोदावरी नदी खोरी आहे. इथं तिसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन ऑलरेडी निघून गेला, कारण का सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? गोदावरी. मग राहिले आपल्यासमोर दोन ऑप्शन आहे, एक गोदावरी आणि दुसरं कोणतं आहे? पहिलं ऑप्शन आणि दुसरं ऑप्शन. आता पहिल्या ऑप्शनमध्ये आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये समान उत्तर आहे. पहिल्या दोन्ही ठिकाणी काय दिले? गोदावरी नदी खोर दिली. त्याच्यानंतर सेकंड जर पाहिलं तुम्ही तर वर्धा नदी खोर हे गोदावरी नदी खोऱ्याचाच भाग आहे आणि विदर्भामध्ये ते सेपरेट आहे. पण आता प्रमुख नदी खोरी जी आहेत महाराष्ट्रातली त्याच्यापैकी गोदावरी आहे, भीमा आहे, तापी आहे, कृष्णा आहे. या नदी खोऱ्यांचा जरी विचार केला तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट सांगता येते की वर्धा नदी खोऱ्यापेक्षा भीमा नदी खोऱ्याचं भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे. म्हणून एक नंबरला गोदावरी नदी खोरं आहे, 2 नंबरला भीमा नदी खोरं येतं, 3 नंबरला वर्धा नदी खोरं येतं, 4 नंबरला वैनगंगा नदी खोरं येतं, तापी नदी खोरं आणि कृष्णा नदी खोरं हे नदी खोरं सांगता येतं. कृष्णा नदी खोऱ्यानं जवळपास 28,700 चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रफळ राज्याचे व्यापलेले आहे. तापी नदी खोऱ्यानं 74,000 चौरस किलोमीटर पर्यंत भौगोलिक क्षेत्रफळ व्यापलेले आहे. भीमा नदी खोरं हे त्यापेक्षा जास्त भौगोलिक क्षेत्रफळ असलेलं भौगोलिक क्षेत्र सांगता येतं. म्हणजे महाराष्ट्रात नदी खोऱ्यांच्या क्षेत्रानुसार जर उतरता क्रम पहिल्या क्रमांकाची गोदावरी नदी क्रमांक 1 राहील, लक्षात ठेवा. तर जनरली जर तुम्हाला मुख्य नदी खोऱ्यांच्या बाबतीत विचारलं तर उत्तर सांगता आलं पाहिजे. राज्यामध्ये नदी खोऱ्यांचा जर आपण क्रम विचारात घेतला लांबीनुसार आणि खोऱ्यानुसार तर महाराष्ट्रात तुम्ही जर प्रमुख नदी खोऱ्यांचा विचार केला तर 1 नंबरला येते ती म्हणजे गोदावरी नदी येते, गोदावरी. 2 नंबरची जी नदी सांगता येते ती म्हणजे कोणती नदी सांगता येते? भीमा नदी सांगता येते. 3 नंबरला तापी नदी खोरं सांगता येतं. 4 नंबरला कृष्णा नदी खोरं सांगता येतं आणि 5 नंबरला नर्मदा नदी सांगता येते. कोणती नदी? नर्मदा. हे प्रमुख नद्या आहेत खोऱ्यानुसार, नदी खोरे क्षेत्रफळानुसार या प्रमुख नद्या सांगता येते. आणि लांबीनुसार जर विचार केला 1 नंबरला गोदावरी येते लांबीनुसार, 2 नंबरला पण भीमाच नदी येते, 2 नंबरला कोणती येते? भीमा येते. 3 नंबरची जर नदी पाहिली आपण तर 282 किलोमीटर लांबीची कृष्णा येते. 4 नंबरला 208 किलोमीटर लांबीची तापी येते आणि 5 नंबरला जे प्रमुख नदी खोरं आहे ते 5 नंबरचं नदी खोरं कोणतं सांगता येतं? तर नर्मदा. लांबीनुसार त्या नदी खोऱ्याचा क्रम सांगता येतो. गोदावरी नदीची महाराष्ट्रात असणारी लांबी किती सांगता येते? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर सांगता येते. भीमेची 451 किलोमीटर सांगता येते. तापी 208 किलोमीटर आहे. कृष्णा 282 किलोमीटर आहे. नर्मदा राज्यात केवळ 54 किलोमीटर आहे. सर्वात लहान नदी खोरं महाराष्ट्रातलं कोणतं असेल तर ते नर्मदा नदी खोरं असलेलं सांगता येतं मुख्य नदी खोऱ्यांपैकी. ठीक आहे, पुढचा प्रश्न जाऊयात. महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? अतिशय साधा सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की राज्यात वन विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना ही झालेली आहे. तारीख आहे त्याची कोरोना 16 फेब्रुवारी याची तारीख किती सांगता येते? महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना ही 16 फेब्रुवारी तारीख आहे त्याची 16 फेब्रुवारी 1974 रोजी महाराष्ट्र वन विभाग महामंडळाची स्थापना झालेली आहे. याची स्थापना 16 फेब्रुवारी 1974 रोजी महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. एवढं लक्षात असते. बाकी या ठिकाणी 17 फेब्रुवारी 1975 असेल, 18 मार्च 1874 असेल आणि 16 जुलै 1974 असेल.
या जनरली तारखा दिलेल्या आहेत, या तारखांचा काहीही संबंध येत नाही याच्याशी. फक्त वनविकास महामंडळ म्हटलं तर 16 फेब्रुवारी 1974 लक्षात ठेवा. वनांच्या बाबतीत राज्याचा जो काही देशामध्ये क्रमांक आहे, क्षेत्रफळानुसार येणारा क्रमांक आणि प्रमाणानुसार येणारा क्रमांक याच्यामध्ये डिफरंट सांगता येतो. क्षेत्रफळाचा जर विचार केला तर वनानुसार क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशामध्ये येणारा क्रमांक कितवा सांगता येतो, तर तो 5वा क्रमांक सांगता येतो. विशेषतः राज्यात असणारी जी वनं आहेत ती जवळपास 20.1% क्षेत्रफळ राज्याचं वनाने व्यापलेले आहे. 20.1% क्षेत्र राज्याचं कशाखाली आहे, वनाखाली आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. महाराष्ट्र पठाराच्या, बघा आता प्रश्न, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील सर्वात महत्वाची मृदा कोणती आहे? तुम्ही जर याच्याकडे पाहिलात व्यवस्थितपणे तर लक्षात येईल या ठिकाणी तुम्हाला की महाराष्ट्रात दख्खनच्या पठारावर असणारी मृदा कोणती आहे. दख्खन पठार ज्याच्यापासून बनलेलं आहे तो म्हणजे बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे आणि बेसॉल्ट खडकापासून बनलेली मृदा ही कोणती मृदा आहे, रेगूर मृदा आहे, लक्षात घ्या. त्यामुळं दख्खन पठारावर असणारी मृदा, तिला काळी पण म्हणतात, तिला रेगूर पण म्हणतात, तिलाच काय म्हणतात, काळी मृदा, तिलाच रेगूर मृदा म्हणतात. म्हणून दख्खन पठारावर असणारी सर्वात महत्वाची मृदा रेगूर मृदा आहे. आणि या रेगूर मृदेमध्ये जे पीक सगळ्यात चांगले येतं ते म्हणजे कशाचं येतं, कापसाचे येते. म्हणून याला काळी कापसाची कसदार मृदा, ब्लॅक कॉटन सॉईल असं देखील म्हटलं जातं. ती रेगूर मृदा आहे, तिला ब्लॅक कॉटन सॉईल या नावाने देखील ओळखलं जातं. बाकीचा भाग तुम्ही पाहायचा झाला इथं तर लक्षात येईल की आणखी एक याच्यावर असाच प्रश्न आहे की महाराष्ट्र पठारावर रेगूर मृदा कोणत्या प्रदेशात आढळून येते. तर 2 प्रदेश लक्षात ठेवा, एक कोकण आणि पूर्व विदर्भ. हे जर 2 भाग सोडले तर बाकी संपूर्ण महाराष्ट्रात असणारा मृदा प्रकार कोणता आहे, काळ्या मृदेचा प्रकार असलेला सांगता येतो. कोकणामध्ये, दक्षिण कोकणात जांभी आहे, उत्तर कोकणामध्ये तांबूस तपकिरी आहे, पूर्व विदर्भामध्ये ही तांबूस तपकिरी आणि जांभी मृदा असलेली सांगता येते. बाकी इतरत्र असणारा मृदा प्रकार म्हणजे कोणता आहे, रेगूर मृदेचा प्रकार असलेला सांगता येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न क्रमांक 14 भूगोलाचा प्रश्न आहे तो, ज्याच्यामध्ये अक्षव्रत आणि रेखाव्रत याच्या संदर्भात विचारलेला प्रश्न आहे. याच्यावरती एक गोष्ट लक्षात असू द्या की 82.5 बघा 82.5 पूर्व रेखाव्रत भारतातील किती राज्यातून गेलेला आहे असा प्रश्न विचारला. खरं तर भारताच्या मध्यातून गेलेलं रेखाव्रत, भारताच्या मध्य भागातून सेंट्रल मधून गेलेलं रेखाव्रत, मध्यातून गेलेले रेखाव्रत कोणतं आहे, तर मध्यातून गेलेलं रेखाव्रत हे 82.5 पूर्व रेखाव्रत आहे. किती अंश, 82.5 पूर्व रेखाव्रत. याच्यावरूनच काय केले जाते, याच्यावरूनच भारताची प्रमाणवेळ निश्चित केली जाते. भारताची प्रमाणवेळ निश्चित केली जाते. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखाव्रतावरून निश्चित केली जाते, 82.5 प्रमाण रेखाव्रतावरून निश्चित केली जाते. आणि हे भारतातील 5 घटक राज्यातून गेलेले. किती घटक राज्यातून गेलेले, 5 घटक राज्यातून गेलेला आहे. आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न की 82.5 पूर्व रेखाव्रत याच्यावरून भारताची प्रमाणवेळ निश्चित केली जाते. की प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणाहून निश्चित केली जाते, ते ठिकाण आहे मिर्झापूर. कुठून, मिर्झापूर या ठिकाणाहून ही प्रमाणवेळ काय केली जाते, निश्चित केली जाते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न जॉन गेल जर्मनीचे आहे. जॉन गेल कुठले आहे, जर्मनीचे. यांनी कोणत्या ग्रहाचा शोध लावलेला आहे, लक्षात असू द्या. जॉन गेल यांनी अलीकडेच ज्या ग्रहाचा शोध लावलेला आहे तो ग्रह म्हणजे कोणता आहे, नेपच्यून या ग्रहाचा त्यांनी शोध लावलेला आहे. नेपच्यून हा कितवा ग्रह आहे, तर हा 8वा ग्रह आहे. 8वा ग्रह नेपच्यून. याचा शोध कोणी लावलेला आहे, तर जॉन गेल या जर्मन भूगोलशास्त्रज्ञाने, त्याला खगोलशास्त्रज्ञ असं म्हटलं जातं, या खगोलशास्त्रज्ञाने लावलेला शोध कोणत्या ग्रहाचा आहे, नेपच्यून. आता बाकीचे जर इथले ग्रह पाहिलात तुम्ही, प्लुटो
हा जो ग्रह आहे याला बटू ग्रह म्हणतात. याचं ग्रहत्व काढून घेतलेले, अगोदर याला ग्रहत्व देण्यात आलेलं होतं. हा कोणता ग्रह आहे? बटू ग्रह असलेला सांगता येतो. शनीच्या बाबतीमध्ये लक्षात असू द्या, शनी याची सर्वात कमी घनता असलेला ग्रह, सर्वात कमी घनता असलेला ग्रह म्हणजे कोणता आहे? शनी. आणि याच्याभोवती काय आहे? कडा असलेला ग्रह, त्याच्या भोवती एक कडा आहे असा ग्रह म्हणजे कोणता आहे? शनी ग्रह असलेला सांगता येतो. युरेनस याला घरंगळणारा ग्रह या नावाने देखील ओळखलं जातं. लक्षात असू, हे ग्रह मालिका तुम्हाला माहित असली पाहिजे. सूर्यमालेत असणारे एकूण ग्रह किती आहेत? सूर्याच्या सर्वात जवळचा कोणता आहे? सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? त्याच्यानंतर सर्वाधिक घनतेचा ग्रह कोणता आहे? सर्वात कमी घनतेचा ग्रह कोणता? सर्वात वेगवान ग्रह कोणता? परिभ्रमण काळ सगळ्यात कमी असलेला, सर्वात जास्त असलेले ग्रह कोणते? असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारलेले आहेत. आंतरग्रह कोणते आहेत? तोही प्रश्न आलेला आहे. किंवा तुम्ही ज्यावेळेस खगोल पाहता, ते खगोल पाहत असताना त्याच्यामध्ये तारा आहे, ग्रह आहे, उपग्रह आहे, लघुग्रह आहे, बटुग्रह आहे, अशा वेगवेगळ्या ज्या काही मालिका आहेत किंवा आशेने ज्याला आपण उल्का म्हणतो, त्या उल्का या संदर्भामध्ये देखील माहिती असणं गरजेचं आहे. असं अतिशय साधा सोपा प्रश्न आहे. राज्यघटनेचा प्रश्न दिसतो हा. राज्यघटनेचे प्रश्न इथून पुढे असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी सुरू झाले होते. घटना समिती खऱ्या अर्थानं गठीत कधी झाली? तर घटना समितीसाठी निवडणुका पार पडलेल्या होत्या. जुलै 1946 मध्ये घटना समितीसाठी काय पार पडली होती? निवडणूक पार पडलेली होती. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो घटना समितीचं कामकाज कधी सुरू झालेलं होतं. तर घटना समितीचं कामकाज सुरू झालेलं होतं 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचं कामकाज सुरू झालेलं आहे. घटना समितीचं इथं प्रश्नच आहे की केव्हा सुरू झालं? कितवं अधिवेशन? पहिलं अधिवेशन. कामकाज 9 डिसेंबर 1946 ला सुरू झालं. याचा अर्थ घटना समितीचं पहिलं अधिवेशन देखील कधी भरलं होतं? 9 डिसेंबर 1946. आणि या दिवशी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. ते हंगामी होते. तात्पुरत्या स्वरूपाचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. 11 डिसेंबरला परत कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. इथल्या जर तारखा पाहिल्यात ना तुम्ही, तर यापैकी ही एक तारीख लक्षात ठेवावी लागते तुम्हाला की 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी घटना समितीनं काय केलेली होती? घटनेची स्वीकृती केलेली होती. की घटनेची स्वीकृती कधी करण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949 ला. घटनेसाठीची पहिली बैठक कधी सुरू झालेली होती? 9 डिसेंबर 1946 ला. 11 डिसेंबर 1946 ला कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले. 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव मांडला. 22 जानेवारीला तो मंजूर झाला. आणि 29 डिसेंबर ही जी तारीख आहे 1947 ची, ज्या दिवशी मसुदा समितीची स्थापना केलेली होती आणि ज्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे कोण होते? डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे कोण होते? अध्यक्ष होते, असं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतो? राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? सिंपल आहे. राज्यपाल त्यांची नेमणूक करणारे कोण आहेत? राष्ट्रपती आहे. राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते? राष्ट्रपतीकडून. ते आपल्या पदाचा राजीनामा देखील कोणाकडे देत असतील? राष्ट्रपतींकडेच ते आपल्या पदाचा राजीनामा देतात. लक्षात असू. तुम्हाला राजीनाम्यांवर नेहमी प्रश्न विचारलेले की राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? असे वेगवेगळे प्रश्न असतात. इथं लक्षात असू द्या की राज्यपालांची नेमणूक करणारे व्यक्ती राष्ट्रपती. साहजिक आहे की ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात? राष्ट्रपतींनाच देत असतात. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे देतात, उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे देतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे इतर न्यायाधीश आहेत किंवा हे सगळे कोणाकडे राजीनामा देतात? राष्ट्रपतीकडे. कारण का? त्यांची नेमणूक करणारे कोण आहेत? हेच लोक आहेत, राष्ट्रपती आहेत. त्यामुळे ते राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वित्त आयोगाचा कालावधी किती असतो? अतिशय साधा सोपा प्रश्न आहे. वित्त आयोग भारतीय राज्यघटनेमध्ये जर तुम्ही पाहिलं, भारतीय राज्यघटनेतलं कलम क्रमांक किती 280 नुसार वित्त आयोग निर्माण केला जातो, स्थापन केला जातो. वित्त आयोग भारतीय राज्यघटनेतील कितव्या कलमानुसार? 280 नुसार निर्माण केला जातो.
आणि या वित्त आयोगाचा कालावधी जो आहे तो सर्वसाधारण किती वर्ष आहे? 5 वर्ष. वित्त आयोगाचा कालावधी किती वर्षासाठी नेमला जातो? 5 वर्षासाठी नेमला जातो. सध्या 16वा वित्त आयोग नेमलेला आहे. कितवा वित्त आयोग नेमला? सध्या 16वा वित्त आयोग नेमलेला आहे. आणि या 16व्या वित्त आयोगाचा कार्यकाल साधारणतः 2026 ते 2031 हा 16व्या वित्त आयोगाचा कार्यकाल असेल. 16वा वित्त आयोग 2026 ते 31 या कालावधीसाठी 16वा वित्त आयोग नेमण्यात आलेला आहे असं आपल्याला सांगता येतो. इथं योग्य उत्तर याचं किती वर्ष? 5 वर्ष हे याचं योग्य उत्तर असलेलं सांगता येतं. पुढचा प्रश्न घेऊया. की प्रत्येक वित्तीय वर्षात किमान ग्रामसभेचे किती बैठका घेणे बंधनकारक आहे किंवा ग्रामसभेचे किती सभा घेणं बंधनकारक आहे? पहिल्यांदा हे क्लिअर असू दे. बऱ्याच वेळेस मुलं कुठं चुकतात तर ग्रामपंचायतीच्या बैठका, ग्रामपंचायत आणि ग्रामसभा या दोघांमध्ये बऱ्याच वेळेस मुलं गफलत करतात. लक्षात असू दे. एका वित्तीय वर्षात कोणाच्या विचारले? ग्रामसभेच्या. तर ग्रामसभेच्या एकूण किती बैठका? 4 बैठका घेणं बंधनकारक आहे. आणि ग्रामपंचायतीच्या जर म्हटलं तर 12 बैठका ग्रामपंचायतीच्या. लक्षात असू दे. या दोघांमध्ये गफलत करू नका. बऱ्याच वेळेस ग्रामपंचायतला ग्रामसभा बनवतात आणि ग्रामसभेला ग्रामपंचायत बनवतात. हे चुकीचं आहे. ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ व्यक्तींची ज्यांचं मतदार यादीत नाव आहे, गावातील सर्व प्रौढ व्यक्ती ज्यांचं मतदार यादीत नाव आहे त्यांची सभा म्हणजे ग्रामसभा. आणि ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसभेच्या सदस्यांनी निवडून दिलेले सदस्य म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्य. ग्रामपंचायतीची बैठक म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांची बैठक आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ ज्यांचं वय वर्ष किती कंप्लीट आहे? 18 वर्ष कंप्लीट आहे आणि ज्यांचं मतदार यादीत नाव आहे अशा लोकांची जी बैठक असते, जी सभा बोलवली जाते ती म्हणजे कोणते? ग्रामसभा. 73व्या घटनादुरुस्तीनं ह्या ग्रामसभा घेणं बंधनकारक केलेलं आहे. ग्रामसभा घेणं कितव्या घटनादुरुस्तीनं बंधनकारक केलेलं आहे? तर 73वी जी घटनादुरुस्ती आहे या घटनादुरुस्तीनं ग्रामसभा घेणं हे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. लक्षात असू. पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? भारतीय पंचायत राज दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 24 एप्रिल. तारीख आहे 24 एप्रिल. लक्षात असू द्या. पंचायत राज दिन 24 एप्रिल 1993 रोजी. 24 एप्रिल 1993 रोजी काय केलेलं होतं तर 73वी घटनादुरुस्ती तिची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली होती. आणि म्हणून 24 एप्रिल हा दिवस आपल्याकडे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 24 एप्रिल हा दिवस आपल्याकडे पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने या दिवसापासून पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या. अनेक वेळा परीक्षेला आलेला प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना वैधानिक दर्जा कितव्या घटनादुरुस्तीने देण्यात आलेला आहे? तर स्थानिक स्वराज्य संस्था यांना वैधानिक दर्जा ज्या घटनादुरुस्तीने देण्यात आलेला आहे ती घटनादुरुस्ती म्हणजे कितवी घटनादुरुस्ती? 73वी घटनादुरुस्ती. त्याच्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होत्या पण त्या अधिनियमानुसार होत्या, कायद्यानुसार होत्या. त्यांना संविधानिक दर्जा देण्यात आलेला नव्हता. यांना संविधानिक दर्जा देण्याच्या अनुषंगाने केलेली घटनादुरुस्ती म्हणजे कितवी घटनादुरुस्ती? 73वी घटनादुरुस्ती असलेली आपल्याला सांगता येते. लक्षात असते. त्याच्यानंतर जागतिक बँकेने संपत्तीच्या मोजमापासाठी डॅश हा नवीन निर्देशांक विकसित केलेला आहे. संपत्तीचं मोजमाप करण्याच्या अनुषंगाने जागतिक बँकेनं नवीन एक निर्देशांक विकसित केलेला आहे. तो म्हणजे कोणता? चालू घडामोडीशी रिलेटेड असणारा प्रश्न हा असू शकतो तुम्हाला. तो निर्देशांक हा इकॉनॉमिक्स मधला प्रश्न आहे. पूर्ण इकॉनॉमिक्स आणि चालू घडामोडी दोन्हीकडे प्रश्न येतो. हा जो निर्देशांक आहे तो म्हणजे कोणता आहे? तर हा निर्देशांक म्हणजे हरित निर्देशांक आहे. नवीन जो विकसित केलेला आहे. हरित निर्देशांक मोजत असताना 3 प्रकारच्या उत्पन्नाचा त्या ठिकाणी विचार केला जातो. एक म्हणजे प्राकृतिक संपत्ती, मानव संसाधन आणि उत्पादन संपत्ती.
या 3 घटकांचा त्या ठिकाणी विचार केला जात असतो आणि या 3 घटकाच्या आधारावर त्या ठिकाणी संपत्तीचं मोजमाप केलं जातं आणि हा निर्देशांक कधी विकसित केलेला आहे तर 1995 मध्ये हा निर्देशांक विकसित केलेला आहे असं आपल्याला सांगता येतं. संपत्तीच्या मोजमापासाठी हरित निर्देशांक हा महत्त्वाचा असलेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, हा इकॉनॉमिक्सचा एकच प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न हा सायन्सचा आहे, विज्ञानचा प्रश्न आहे. वेगवेगळे प्रश्न आहेत थोडेसे सायन्समध्ये. मला या ठिकाणी विचारलेलं आहे की मुर्दूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो. अतिशय साधा सोपा प्रश्न. 5वी 6वीच्या लेकरांना या प्रश्नाचं उत्तर येतं, पण आमच्या भरतीच्या पोरांना कधी कधी चुकतात हे प्रश्न. बरोबर ना, अतिशय साधा सोपा प्रश्न आहे. 5वीची लेकरं देते, पण भरतीचे मुलं आमचे कधी कधी चुकतात. त्यामुळं असे जे सोपे प्रश्न वाटतात ना तेच आपला रिझल्ट घेऊन जात असतात ते. त्यामुळे सोप्या प्रश्नांकडे थोडंसं व्यवस्थितपणे पाहणं गरजेचं असतं. मग मुर्दूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा जो आजार आहे तो मुर्दूस हा आजार असलेला सांगता येतो. सी जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी होतो. के जीवनसत्वाच्या अभावी जो होणारा आजार आहे तो म्हणजे रक्त न गोठणे, त्याला आपण म्हणतो के जीवनसत्व. आणि ई जीवनसत्वाच्या अभावी होणारा जो आजार आहे तो म्हणजे कोणता आहे वांझपणा. हा आजार ई जीवनसत्वाच्या अभावी होतो असं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 23 नंबरचा प्रश्न आहे. आजच्या या पेपर सोल्युशन मधला हा 23वा आणि शेवटून पाहायला गेला तर 3रा प्रश्न आहे. मित्रांनो, जे काही आपलं विश्लेषण सुरू आहे, जे काही पेपर आपण आता यूट्यूबला अपलोड करणार आहोत, हे पेपर तुम्हाला निश्चितच डेली असे पेपर पाहण्यासाठी पहिल्यांदा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच त्याला काय करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत त्याला काय करा, शेअर करा. म्हणजे त्यांनाही या गोष्टीची मदत होईल, फायदा होईल. कारण काय एक म्हण आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथा. याप्रमाणे तुम्हालाही याचा फायदा होईल, तसं आपल्या मित्रांनाही या गोष्टीचा काय झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे. असो, पुढचा एक प्रश्न आहे विज्ञानचा. अतिशय साधा सोपा प्रश्न मित्रांनो. ज्या स्थिर तापमानास द्रव्याचे, पहा प्रश्न अतिशय सोपा आहे म्हटलं मी. ज्या स्थिर तापमानास द्रव्याचे स्थायी अवस्थांतर होते त्या तापमानाला काय म्हणतात. म्हणजे द्रव्य याचं कशात अवस्थांतर होत आहे, स्थायूमध्ये अवस्थांतर होते, स्थायूमध्ये ते जाते. त्याला काय म्हणतात, उत्कलनांक, गोठणांक, द्रवणांक आणि मिश्रण. याला काय म्हणतात, गोठणांक. उदाहरण सांगतो. पाणी हे कसं आहे रे, द्रव्य, आणि याचा ज्यावेळेस बर्फ होतो त्यावेळेस काय झालं ते गोठणांक. पाण्याचं बर्फात होणारं रूपांतर म्हणजे गोठणांक येते, लक्षात असतं. आणि पाणी किती अंश सेल्सिअसला, 4 अंश सेल्सिअसला पाणी काय करायला सुरुवात होतं, गोठण्यास सुरुवात होतं. पाण्याचा गोठणांक किती, 4 अंश सेल्सिअसला पाणी गोठायला सुरुवात होतं. पाण्याचं असंगत चरण त्यालाच म्हणतात की पाणी गोठत असताना त्याचं आकारमान वाढतं, कमी होत नाही. आकारमान काय होतं, वाढतं. लक्षात असू द्या, गोठणांक तो आहे. उत्कलनांक पाणी उकळायला लागतं. द्रवणांक जे गोठलेलं पाणी आहे त्याचं द्रव्य स्वरूपात त्या ठिकाणी किंवा जे बाष्प आहे त्याचं द्रव्य कणात रूपांतर व्हायला सुरुवात झालेलं असतो, तो द्रवणांक. मिश्रण वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये काय असतात, ते मिक्स झालेले असतात, हे लक्षात असू द्यावं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न करून अतिशय साधा सोपा प्रश्न आहे, विज्ञान मधलाच आहे. विज्ञान मधलेच आपण बऱ्यापैकी प्रश्न हे 3 आणि भौतिक शास्त्रातले आहेत. बऱ्याच वेळेस मुलं काय करतात, पोलीस भरतीची तयारी करत असताना सगळ्यात विज्ञानचा एकच भाग आवडतो पोरांचा, कोणता माहितीये का, आरोग्यशास्त्र. अख्खं पाठ करून टाकतात. भौतिक शास्त्राकडे मात्र काय असतं, दुर्लक्ष असतं. आपल्या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलात तर विज्ञान या घटकावर प्रश्न विचारत असताना भौतिकशास्त्र विचारतं, रसायनशास्त्र विचारतं, जीवशास्त्र विचारतं, आरोग्यशास्त्र विचारतं. पैकी आपण कोणतं केलं, आपण एकच केलं. कोणतं केलं, आरोग्यशास्त्र. रोग, कारक, ते प्रकार, जीवनसत्व, थोडंसं खाण्याची त्याच्यामध्ये माहिती असते, त्यामुळे तो एक भाग आपण केलेला असतो. पण आपण भौतिकशास्त्राकडे दुर्लक्ष केलं, आपण रसायनशास्त्राकडे दुर्लक्ष केलं आणि जे काही विज्ञानचे 5 प्रश्न असतात त्या 5 पैकी 3 प्रश्न किंवा 2 प्रश्न हे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातले विचारले जात असतात. त्यामुळे तिथं आपले मार्क जातात. त्यामुळे लक्षात असते
स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती ही एक स्पर्धा परीक्षा आहे. याची तयारी करत असताना नेहमी कुठलाही घटक कमी नाही आणि कुठलाही घटक जास्त नाही. सगळे घटक समान आहेत आपल्यासाठी. प्रत्येक घटक हा आपल्याला मार्क मिळवून देणार आहे. त्यामुळे आपण प्रत्येक घटकाचा अभ्यास करणं, अध्ययन करणं हे गरजेचं असतं. ठीक आहे. बघा इथं एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस शिरताना प्रकाश किरणांची दिशा बदलते. यास काय म्हटलं जातं? जे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना त्या ठिकाणी तिरकस शिरत असताना त्यांची दिशा बदलते. यालाच प्रकाशाचं काय म्हटलं जातं? प्रकाशाचं अपवर्तन म्हटलं जातं. विज्ञानमध्ये एक तुम्ही प्रयोग केलेला होता की अशी एक नळी होती, इथे एक पुठ्ठा होता, दुसरी नळी अशी होती, इकडून हा प्रकाश जातो आणि इथून परत असा येतो. याला प्रकाशाचं काय म्हटलेलं आहे? अपवर्तन. एका माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना जो तिरकस शिरतो किंवा प्रकाश किरणांची जी दिशा बदलते त्याला प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात. आणि इथून बघा प्रकाशाचं परावर्तन वेगळी कन्सेप्ट आहे. परावर्तन म्हणजे काय? हा भूपृष्ठ आहे, हा प्रकाश इथं आला आणि इथून रिफ्लेक्ट झाला, हे परावर्तन आहे. हे प्रकाशाचं काय आहे? परावर्तन. तो बाहेर पडतो, तो परावर्तन आहे. आणि अपवर्तन म्हणजे काय? तर समजा इथून आला, हा सरळ रेषेत आला आणि आपली दिशा बदलला, विचलित झाला. प्रकाशाचं काय झालं? तिथं विचलन झालं. ते प्रकाशाचं काय आहे? अपवर्तन आहे. हे या ठिकाणी लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आणि शेवटचा आजच्या या तालिकेतला आजच्या 25वा शेवटचा प्रश्न आणि अतिशय सोपा. जवळपास प्रत्येक वर्षी हा प्रश्न आलेला आहे वेगवेगळ्या परीक्षेला अनेक वेळा. दरवर्षी जर आपले पोलीस भरतीचे 70 जर पेपर झालेले असतील ना, किती पेपर म्हटलं मी? 70 पेपर झालेले असतील ना, तर कमीत कमी एका 10 पेपरमध्ये हा प्रश्न असतो. कमीत कमी एका 10 पेपरमध्ये हा प्रश्न असतो. कोणता? की भारताचा जो सुपर कॅम्प्युटर आहे, सुपर कॅम्प्युटर पहिला, त्याला काय म्हणतो? कोणाच्या नेतृत्वाखाली? परम हा भारताचा पहिला सुपर कॅम्प्युटर, ज्याला आपण महासंगणक असं म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो? महासंगणक. आता हा महासंगणक तयार करणारी जी संस्था आहे ती संस्था म्हणजे कोणती आहे रे? CDAC. ती संस्था कोणती आहे? CDAC. आणि मग इथं म्हटलेलं आहे CDAC, इथं CSAC झालंय, हे याच्या जागी प्रिंट मिस्टेक आहे. ती खरं तर CDAC आहे, CDAC आहे. मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली भारताचा पहिला महासंगणक परम हा तयार करण्यात आलेला होता. लक्षात असू द्या. आणि आत्ताचा भारताचा जो महासंगणक आहे त्या महासंगणकाचं नाव आहे आत्ताचा तो म्हणजे कोणता आहे? परमरुद्र. हा आत्ताचा नवीन भारताचा लेटेस्ट मधला महासंगणक असलेला सांगता येतो परमरुद्र. तो देखील कोणी निर्माण केला? CDACनंच निर्माण केलेला आहे. परम महासंगणक म्हटलं तर डॉक्टर विजय भटकर हे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. नमस्कार. या ठिकाणी आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा इथं संपतो. तुमचे जर काही प्रश्न असतील निश्चितच आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही कळवा. त्याची आम्ही उत्तरं देण्याचा 100% प्रयत्न करूया. ठीक आहे. थांबूया त्या ठिकाणी.